हॅलो फॅमिली, आज मी बनवलं होतं खूप पौष्टिक घरगुती आणि लहान मुलांसाठी विशेष फायदेशीर असं शेवग्याच्या शेंगाचं सूप। आजकाल मुलं जास्त जंक फूड खातात, पण आपली जी देशी भाजी आहे शेवगा ती खरी सुपरफूड आहे। शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम, आयरन, विटामिन सी, प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे मुलांची हाडं मजबूत होतात, इम्युनिटी वाढते, पचनसुद्धा चांगलं राहतं। म्हणून लहान मुलांसाठी हा सूप आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की द्यायला हवा। हे सूप बनवण्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा कापून त्याच्या शिरा काढून घेतल्या आहेत। त्यानंतर हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कांदा आपल्याला लागणार आहे। गॅसवर कुकर ठेवून त्यात शेवग्याच्या शेंगा, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कांदा टाकून 2 कप पाणी इकडे मी ॲड केलेलं आहे। मीठ चवीनुसार आपल्याला घालायचं आहे। हळद टाकून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। नंतर कुकर पूर्ण थंड होईपर्यंत वाट पाहायची। गरमात हे काढायला जायचं नाही, हवा ते खूप धोकादायक असतं। हवा पूर्ण निघाल्यानंतर काढा। आता मला थोडी घाई होती म्हणून मी असंच हे काढून घेतलेलं आहे। तर हे सूप खूप हेल्दी आणि खूप टेस्टी लागतं। तुम्ही देखील तुमच्या घरात लहान मुले असतील तर बनवून देऊ शकता। हे सगळं छान शिजल्यानंतर आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। सूप थोडं घट्ट झालं होतं माझं, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून गाळणीच्या सहाय्याने याला गाळून घेतलं होतं। हे सर्व छान गाळून झाल्यानंतर आपल्याला या सूपला एक तडका द्यायचा आहे। या तडक्यामुळे जो फ्लेवर येतो सूपला तो खूप अमेझिंग लागतो। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तूप, हिंग आणि जिरे अशी आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। त्यानंतर जे आपण मिक्सरवरून गाळून घेतलेलं आहे ते सूप यामध्ये घालून छान याची उकळी काढून घ्यायची आणि बस आपलं जे सूप हेल्दी आहे ते तयार आहे। हे सूप लहान मुलांसाठी, आजारी व्यक्तींसाठी, वजन कमी करणाऱ्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी देखील खूपच फायदेशीर आहे। नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।